सर्वांना विनंती आता कोणी प्लीज असं येऊ नका डायरेक्ट स्टेजवर. पवार यांना विनंती करेल की आजच्या या प्रसंगावर काही बोलावं. परवाच आपण सगळ्यांना माहिती परवाच दादांचा वाढदिवस पण झालेला आहे, त्यासाठी एका जोरदार टाळ्या. कसं आहे कर्जत आंबेडकर एवढा कमी आवाज चालणार नाही. इथं आलेले आहेत आपल्या सर्वांसाठी, त्यांनी आणि आपल्या टीमनी आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. रोहित भाऊ शर्मांच्या आवाजाचा जल्लोष इतका मोठा झाला पाहिजे की इथून पाकिस्तान तुम्ही जसं रोहित भाऊंचा फॅन आहात तसं मी सुद्धा त्यांचा फॅन आहे. आणि एक सांगतो, कुणी कितीही मोठं झालं तरी हे जे सर्व खेळाडू असतात या खेळाडूंच्या छातीवर जो आपल्या देशाचा फ्लॅग असतो, आपल्या देशाचं नाव त्यांच्या पाठीवर असतं, त्याच्यासारखा सन्मान हा कुठेही दिला नसतो. आज आपल्या या पवित्र भूमीमध्ये रोहित शर्मांच्या हस्ते आपण एका क्रिकेट स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन आत्ताच इथं केलं. आणि हे जे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कुठं होणार असेल तर आपल्या रेड शिक्षण संस्थेचं इथं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये भव्य असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण बांधणार आहोत. शाळा सुद्धा बांधणार आहोत आणि तिथं स्टेडियम, शाळा आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आपण बांधणार आहोत ते रेड शिक्षण संस्थेला आपण दान सुद्धा तिथं करणार आहोत. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन, तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघावा. पण आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपल्या खेळाडूंना चांगलं असं व्यासपीठ मिळावं. आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मी रोहित शर्मांचे आभार व्यक्त करतो. क्रिकेटची अकॅडमी आहे क्रिक किंगडम, ते कुठं सुरू करत असतील तर आपल्या या कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रीय रोहित शर्मांचा विचार असा आहे की ग्रामीण भागातले जे होतकरू खेळाडू आहेत, मुलं आणि मुली, त्यांना चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असली तरी चांगलं व्यासपीठ आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळावं यासाठी रोहित शर्मा हे आपल्याला मदत करत आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमचे पदाधिकारी, सर्व त्यांचे कुटुंबीय, इथं असलेले नागरिक, तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि क्रिक किंगडम ही जी अकॅडमी ग्रामीण भागामध्ये सुरू होत आहे, पहिल्यांदाच या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये ही अकॅडमी सुरू होत आहे. मला अभिमान आहे लोकप्रतिनिधी